शहरातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पॅनल प्रमुख राहुल हनुमंतराव भोसले यांनी आज अधिकृतपणे प्रचाराचा शुभारंभ केला। पारंपरिक पद्धतीने हलगी वादकांच्या तालावर तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी बोलताना राहुल भोसले म्हणाले की ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल, कोणत्याही प्रकारचे गटतटाचे किंवा द्वेषाचे राजकारण होणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी मतदारांना दिली। आज मी माझा प्रभाग क्रमांक 9 मधून श्री गणेशाचं दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ घेत आहे। माझ्या पाठीशी माझे प्रभागातील नागरिक, माझे मित्र परिवार यांनी मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला या प्रचारात ते सहभागी झालेले आहेत। आता मी खरावडी, गांधीनगर व कामगार नगर या भागात पदयात्रेला या प्रचाराला सुरुवात करत आहे। येणाऱ्या सोमवारी आमचे नेते आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही 4 उमेदवार फायनल करतील, तिकीट देतील, ते आम्ही सगळे एकत्र येऊन येत्या सोमवारी सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे का गटतटाच्या राजकारणावर आहे? विकासाच्या मुद्द्यावर। प्रचाराची रणनीती कशी असते? मी गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय। 2012ला निवडून 14 वर्ष झाले मी नगरसेवक आहे। माझ्या वडिलांनी 5 टर्म या ठिकाणी काम केलेले, तर 40 वर्ष आम्ही या भागात काम करतोय आणि काम दिसतंय लोकांना। लोक काम बघतील, विकास बघतील आणि मतदान देतील असं मला ठाम विश्वास आहे। प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करा? प्रभागातील नागरिकांना आवाहन करतो की आमचं काम बघा, विकास बघा, तुम्हाला जो वेळ देतोय त्या माणसाकडे बघा, पक्षाला बघा आणि मतदान करा। जसं आम्ही खराडवाडी गांधीनगर भागात भारत माता नगर झोपडपट्टी पुनर्वसन केलेले आहे, त्या भागात नवीन पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, रस्ते केलेले, ड्रेनेज लाईन टाकलेले आहेत। नेहरूनगरला सर्व झोपडपट्ट्या आम्ही, माझ्या प्रभागात 8 झोपडपट्ट्या आहेत, 7 झोपडपट्ट्या मी पुनर्वसन करून लोकांना राहायला दिलेले, जागा म्हणजे चाव्या ताब्यात दिलेले आहेत। इथे रस्ते आपण नवीन डिझाईननी डेव्हलप केलेले आहेत, काम झालेले। ज्याला दिसत नाही त्याला आपण काय करू शकत नाही।